नमस्कार. मी डॉक्टर अश्विनी देशमुख, ऑब्स्टेटिशियन, गायनेकॉलॉजिस्ट अँड इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट. मी आशा करते की तुम्ही सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत असाल आणि आपल्या घरांमध्येच सुरक्षित असाल. तुमच्या लक्षात आलं असेल की खूप दिवसानंतर आणि कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी एवढा वेळ मिळाला आहे. याचा पुरेपूर उपयोग करा. आता मी माझ्या विषयाकडे येते. इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व ही आज जवळजवळ 10 मधील 1 म्हणजेच 10% जोडप्यांना भेडसावणारी समस्या आहे. आणि ही समस्या करोनाच्या विषाणूसारखीच आपल्या मानवजातीला विळखा घालत आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे या विषाणूचा आघात देशावर होण्याआधीच योग्य वेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून होणारी हानी कमी केली आहे आणि त्यामुळे आपल्याला या संकटाशी सामना करण्याची तयारी करण्यास वेळ मिळाला आहे, तसेच मी सुद्धा सांगू इच्छिते की इन्फर्टिलिटी ही पूर्णपणे संपणारी समस्या नसली तरी यामध्येही काही प्रतिबंधात्मक उपाय नक्कीच केले जाऊ शकतात, जेणेकरून ही समस्या कमी प्रमाणात भेडसावेल आणि जरी भेडसावली तरी त्याच्याशी चारहात करण्याची योजना आपल्याकडे असेल. म्हणूनच उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटरच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाच्या इन्फर्टिलिटी आणि एंडोस्कोपी म्हणजेच IUI, IVF, ICSI आणि लॅप्रोस्कोपी या फॅसिलिटींसोबतच वंध्यत्वाला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आणि उपचार प्रक्रिया सहज, सुलभ आणि ताणविरहित करण्याच्या उद्देशाने योग, प्राणायाम, ध्यान, फिजिओथेरपी व संतुलित आहार यांचाही समावेश असलेली एक होलिस्टिक उपचार पद्धती घेऊन आलो आहोत. चला तर मग या लॉकडाऊनच्या काळात आपण आपल्या इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटची पूर्वतयारी करूया. भारत आणि जगभरातील सायंटिस्ट संशोधनाअंती अशा निष्कर्षास पोहोचले आहेत की या वाढत्या इन्फर्टिलिटीसाठी काही मनुष्यनिर्मित गोष्टीच जबाबदार आहेत. यामध्ये आजकाल लग्नासाठी केला जाणारा उशीर आणि लग्नानंतरही बाळ होऊ देण्यास घेतलेला वेळ, त्यानंतर वातावरणात होणारे बदल ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणू शकतो, तसेच माणसांवर वाढत चाललेला ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस, स्त्री पुरुषांमधील वाढलेली ओबेसिटी म्हणजेच स्थूलता आणि दारू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन. आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ठरवलं तर आटोक्यात आणू शकतो. आता वंध्यत्वासाठी महिला व पुरुषांमधील काही जेनेटिक म्हणजे जनुकीय समस्या, जननेंद्रियाचा जंतुसंसर्ग, एंडोमेट्रियोसिस, PCOD, TB ही आणि अशी अनेक कारणेही जबाबदार आहेत आणि त्यावर उपचारही उपलब्ध आहेत. पण या उपचारांसोबतच जर आपण संतुलित आहार, रेग्युलर एक्सरसाइज, योग, प्राणायाम यांचा आधार घेतला तर उपचार नक्कीच सोपे होतात. आता जोडप्याचं वाढतं वय व त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांचं वाढतं वय हे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर कसं परिणाम करतं ते पाहूयात. स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांची संख्या ही त्यांच्या जन्माच्या वेळेसच फिक्स होते आणि त्यानंतर या पेशी कधीही वाढत नाहीत, तर या उलट त्या कमीच होत जातात. या स्त्रीबीजांची संख्या वाढवण्याचा कोणताही उपाय सध्या तरी उपलब्ध नाही आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये जन्माच्या वेळी 2 मिलियन म्हणजे 2 दशलक्षच्या आसपास स्त्रीबीजं असतात. महिलेला रेग्युलर मासिक पाळी सुरू होण्याआधीच म्हणजेच पौगंडावस्थेपर्यंतच ती कमी होऊन 3 लाखांच्या आसपास उरतात आणि स्त्रीला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर त्यातील फक्त 400 स्त्रीबीजच फलित होण्यासाठी उपयोगी येतात. आता प्रत्येक महिन्यात एकच स्त्रीबीज फलित होऊ शकते आणि त्यामुळेच मासिक पाळी सुरू झाल्यानंतर फक्त 30 ते 35 वर्षेच महिलेची प्रजनन क्षमता काम करते. म्हणजेच एखाद्या महिलेस जर 12 ते 15व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली असेल तर ती साधारणतः वयाच्या 42 ते 45 वर्षापर्यंतच बाळाला जन्म देऊ शकते. दुसरं म्हणजे स्त्रीच्या वयासोबतच फक्त स्त्रीबीजांची संख्याच नव्हे तर त्यांची फलन क्षमताही कमी होते आणि म्हणूनच ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये महिलेच्या वयाला खूप महत्त्व आहे. आणि संशोधनाअंती असंही लक्षात आलं आहे की पाश्चात्य महिलांच्या तुलनेत एशियन, भारतीय महिलांची प्रजनन क्षमता 6 ते 8 वर्ष आधीच कमी होते. म्हणून भारतीय महिलांमध्ये 22 ते 32 हा वयोगट बाळ होऊ देण्यास अत्यंत योग्य आहे. सध्याच्या काळात प्रत्येक मुलीला आपली स्वप्न असतात आणि प्रत्येक जोडप्याला आपली काही टार्गेट्स पूर्ण केल्यावरच बाळाचा चान्स घ्यायचा असतो. पण अशावेळी मी सांगितलेलं बॅकग्राऊंड मात्र लक्षात असू द्या. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. ती निघून गेल्यावरही कदाचित तुम्ही ती मिळवू शकता, पण त्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात हे मात्र नक्की. आता या वाढत्या वंध्यत्वाचं दुसरं कारण म्हणजेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर, ज्याला आपण वातावरणातील बदल म्हणू शकतो. वाढतं प्रदूषण, वाढतं तापमान, पेस्टिसाइड्स आणि रसायनांचा खाद्यपदार्थांमधील वाढता वापर, व्यसनाधीनता, महिलांमधील कॉस्मेटिक्स म्हणजेच सौंदर्य प्रसाधनांचा वापर
अशा अनेक कारणांमुळे स्पर्म आणि एग्जला घातक अशी लेड, कॅडमियम, मर्क्युरीसारखी अनेक केमिकल्स वातावरणात आणि आपल्या शरीरात वाढत आहेत. तसेच टेक्स्टाईल डाईज, ड्राय क्लिनिंग केमिकल्स, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोजर टू अनपॅक्ड अँटीबायोटिक्स, ऑइल इंडस्ट्रीज, हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग हे पुरुषांसाठी ऑक्युपेशनल हझार्ड्स बनत चालले आहेत. ऑटोमोबाईल एक्झॉस्टमधून बाहेर पडणारे बेन्झोपायरीन आणि लेडसारखे केमिकल्स मनुष्याच्या प्रजनन क्षमतेवर खूप दुष्परिणाम करत आहेत. फूड ॲडिटिव्हजमधील केमिकल्स, भाज्या आणि फळांमध्ये केला जाणारा वाढता पेस्टिसाइड्स आणि ह्यूमन हॉर्मोन्सचा वापर ही आपल्या प्रजनन क्षमता कमकुवत करत आहेत. गरजेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर हा अजून एक महत्त्वाचा घटक आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज स्पर्म्स आणि एग्जवर दुष्परिणाम करत आहेत. हे संशोधनाअंती सुद्धा लक्षात आलं आहे. आजकाल पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही वाढलेली व्यसनाधीनता हे एक महत्त्वाचे कारण आहे. तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीन हे स्त्री आणि पुरुष बीजांसाठी खूप घातक आहे. अल्कोहोल म्हणजेच दारूसुद्धा प्रजनन क्षमता कमी करते. मला हे मान्य आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. यामधून पूर्णपणे मुक्त होणे सोपे नाहीये, पण अशक्यसुद्धा नक्कीच नाहीये. म्हणून मी आज व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आवाहन करू इच्छिते की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पूर्णपणे त्याग जरी करू शकत नसाल तर याचा अतिरेक नक्कीच टाळू शकता. आता आपण वळूयात ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या कारणाकडे. ओबेसिटी ही पुरुष आणि स्त्री बीजांच्या क्वालिटीवर आणि फलनक्षमतेवर खूप दुष्परिणाम करते. पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हे महिलांच्या इन्फर्टिलिटीचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते ओबेसिटीशी संबंधित आहे. पीसीओडी या आजारामध्ये होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे ओबेसिटी होते आणि ओबेसिटीमुळे पीसीओडी अजून वाढतो आणि म्हणूनच ओबेसिटी आणि पीसीओडी हे महिलांसाठी अतिशय वाईट समीकरण आहे. ओबेसिटीमध्ये सुद्धा ॲपल शेप्ड ओबेसिटी ही पियर शेप्ड ओबेसिटीपेक्षा जास्त घातक आहे. म्हणजेच महिलांमध्ये जर कमरेच्या वरच्या भागातील म्हणजेच पोटांवरील चरबी ही कमरेच्या खालच्या भागातील म्हणजेच मांड्यांवरच्या चरबीपेक्षा जास्त असेल तर ते प्रजननासाठी अधिक धोकादायक आहे आणि म्हणूनच महिलांनी आपल्या पोटाचा घेर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरुषांमध्ये सुद्धा ओबेसिटीमुळे टेस्टीज म्हणजेच अंडकोशाचे तापमान वाढते आणि स्पर्म प्रोडक्शन कमी आणि निकृष्ट दर्जाचे होते. दुसरं म्हणजे पुरुषांमध्ये फॅट सेल्समध्ये पुरुष संप्रेरकाचे म्हणजेच टेस्टोस्टेरॉनचे स्त्री संप्रेरकामध्ये म्हणजेच इस्ट्रोजनमध्ये रूपांतर होते आणि टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन यांचा रेशो बिघडल्यामुळे स्पर्मच्या क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हींवरती दुष्परिणाम होतो. म्हणूनच पुरुषांनी सुद्धा संतुलित आहार आणि रेग्युलर एक्झरसाइज यांचा आधार घेऊन आपले वजन आटोक्यात ठेवले पाहिजे. आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. ॲक्च्युली ह्यूमन ब्रेनमध्ये स्ट्रेस रिस्पॉन्स आणि रिप्रोडक्शन या दोन्ही गोष्टींचं नियमन एकाच ग्रंथीद्वारे, ज्याला आपण हायपोथॅलामस म्हणतो, याद्वारे केलं जातं आणि यामुळेच मनुष्यावर कुठलाही फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस असेल तर त्याच्या ब्रेनमधून कॉर्टिसॉल रिलीजिंग हॉर्मोन आणि कॉर्टिसॉल यांसारख्या संप्रेरकांचं प्रमाण वाढतं आणि ही दोन संप्रेरके मनुष्याच्या प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोनसारख्या संप्रेरकाला कमी करतात आणि याचा परिणाम म्हणून महिलांमध्ये ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन कमी आणि निकृष्ट दर्जाचं होऊ शकतं. तसेच वाढत्या स्ट्रेसमुळे पुरुषांमध्ये कामवासनेचा अभाव व इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखे प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतात. सध्याचं धावपळीचं जीवन, वर्क स्ट्रेस, ऑफिस आणि बिझनेसमधील टार्गेट्स पूर्ण करण्याचं प्रेशर, कौटुंबिक कलह यामुळे कपल्स प्रचंड ताणतणावाखाली जगत असतात आणि यातूनच त्यांना वंध्यत्व येऊ शकतं. या वंध्यत्वामुळे मग त्यांचं एकमेकांना ब्लेम करणं सुरू होतं. हे असं आपल्याबरोबरच का झालं? मग फॅमिली आणि फ्रेंड्स यांना काय उत्तरं द्यायची? या सगळ्या विचारांमुळे ही जोडपी इमोशनल स्ट्रेसमध्ये जातात. मग जर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली तर त्यांना नाना तऱ्हेच्या टेस्ट, इंजेक्शन्स, सोनोग्राफी, सर्जरी यांचा सामना करावा लागतो आणि यामुळे ते फिजिकल स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात आणि या सगळ्यांमध्ये शेवटी येतो तो फायनान्शियल स्ट्रेस. त्यामुळे वंध्यत्व असलेली जोडपी स्ट्रेसच्या दुष्टचक्रामध्ये पूर्णपणे अडकतात. ट्रीटमेंट सुरू असताना तर या कपल्सला नाना तऱ्हेच्या स्ट्रेसचा सामना करावा लागतो. जसं की त्यांच्या टेस्टचे रिझल्ट्स काय येतील, मग ट्रीटमेंट आणि ऑफिस कसं मॅनेज करायचं, मित्रांना आणि घरच्यांना काय उत्तरं द्यायची आणि त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेटसुद्धा कमी होऊ शकतो.
संशोधनाअंती असं सिद्ध झालं आहे की जी कपल्स ट्रीटमेंट सुरू असताना आपला स्ट्रेस योग्य तऱ्हेने हाताळू शकतात त्यांचा प्रेग्नन्सी रेटसुद्धा चांगला असतो. आणि म्हणूनच इन्फर्टाईल कपल्सला गरज असते ती योग्य समुपदेशन म्हणजेच काउन्सलिंगची, आपल्या वंध्यत्वाचं कारण जाणून ते समजून घेण्याची. मग यावर कुठले कुठले उपचार उपलब्ध आहेत ते माहीत करून योग्य तो पर्याय निवडून पुढे जाण्याची. त्याचबरोबर आपल्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांच्या सक्सेस रेटची माहिती असणं आणि तो ॲक्सेप्ट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. इन्फर्टिलिटी हा एक मल्टीफॅक्टोरियल प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच गोळ्या घेतल्या किंवा ऑपरेशन केलं म्हणजे दुसऱ्याच दिवशी रिझल्ट दिसेल असं नाही. म्हणूनच इन्फर्टाईल कपल्सला गरज असते ते आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून सगळ्या शंकांचं निरसन करून आपल्या ट्रीटमेंटसाठी पुरेसा वेळ देण्याची. म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी वंध्यत्वाच्या उपचारामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटरच्या माध्यमातून आम्ही इन्फर्टाईल कपलसाठी काउन्सलिंग म्हणजेच समुपदेशन, योग, प्राणायाम, फिजिओथेरपी आणि संतुलित आहाराचे मार्गदर्शन यांचं संपूर्ण पॅकेज घेऊन येत आहोत. आज मी आपणा सर्वांना आवाहन करते की या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. स्ट्रेस कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या, योग आणि प्राणायाम करा, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. आपल्या व्यसनांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन D3, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंकसारखी विटॅमिन्स घ्या आणि आपल्या इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी तयार व्हा. मी डॉक्टर ममता कोटेचा, होमिओपॅथी तज्ज्ञ व ब्रीदिंग रूट्स योगा व वेलनेस सेंटरची संचालक आहे. आपल्याला डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी वंध्यत्वाचे वाढते प्रमाण, त्यांची कारणे व त्यावरील होलिस्टिक उपचार प्रणालीबद्दल सांगितले. आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताणतणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हाने, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे लाईफस्टाईल डिसीजेस, स्ट्रेस, ओबेसिटीचे प्रमाणसुद्धा वाढत आहे व अल्टिमेटली इन्फर्टिलिटीचे प्रमाण वाढत आहे. कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहाराकडे व व्यायामाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. सध्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ आहे स्वतःला देण्यासाठी. चला तर मग संतुलित आहार व नियमित व्यायाम करून आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करूया. आपण आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. इन्फर्टिलिटीचे PCOD हे एक कारण असते. यामध्ये वजनसुद्धा वाढते. PCODमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. म्हणून आपला आहार हा हाय फायबर आणि हाय प्रोटीनयुक्त असला पाहिजे. आता आपण पदार्थांना ग्रेन्स, सिरियल्स आणि पल्सेस, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, नट्स अँड सीड्स, डेअरी प्रोडक्ट्स यात डिवाईड करूया. ग्रेन्समध्ये आपण होल ग्रेन्स, पॉपकॉर्न, ब्राऊन राईस या पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. सिरियल्स अँड पल्सेस, सर्व प्रकारच्या डाळी, मोड आलेले कडधान्य हे प्रोटीनयुक्त आहारामध्ये मोडतात. यांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा. व्हेजिटेबल्स, ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, यामध्ये प्रामुख्याने पालक, टोमॅटो, मटर, बीन्स, ब्रोकली, गोबी, गाजर, काकडी यांचा समावेश करावा. फ्रूट्समध्ये ॲपल, पपाया, मोसंबी, संत्री, आवळा, बेरीज, टरबूज घ्यायला पाहिजे. नट्स आणि सीड्समध्ये अक्रोड, भिजवलेले बदाम हे नेहमी उत्तम. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये पनीर, स्कीम मिल्क, सोया मिल्क, दही यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. वरील जे पदार्थ आपण बघितले त्यामध्ये आपल्याला आवश्यक जीवनसत्व म्हणजे विटॅमिन A, B, C, आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम हे मिळेल. एकदाच बसून पोटभर न जेवता थोड्या थोड्या वेळाने थोडे अन्न अशा प्रकारे घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. कमीत कमी 5 ते 6 लिटर ही आपल्या शरीराची आवश्यकता असते. तेवढे पाणी आपण आवर्जून प्यायला पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप होणे गरजेचे आहे. शांत झोपेमुळे स्ट्रेस लेवल कमी होतो.
आता आपण कोणते पदार्थ कमी प्रमाणात घ्यायला हवे अथवा टाळावे म्हणजे आपले वजन नियंत्रित राहील हे बघूया. अति गोड पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा जंक फूड हे टाळायला पाहिजे. नॉनव्हेज फूड टाळावे. जर काही व्यसन असेल जसे सिगारेट, दारू, तंबाखू हे टाळायला पाहिजे. रेस्ट्रिक्टिव्ह डाएट टाळायचे. म्हणजे लोकांमध्ये हा गैरसमज आहे की उपाशी राहिल्याने वजन कमी होते, परंतु याउलट संतुलित आहार व व्यायाम हे केल्यानेच वजन कमी होते व नियंत्रणात सुद्धा राहते, हे प्रमाणित झालेले आहे. हा झाला आपण काय खावे व काय खाऊ नये हा भाग. आता आपण पाहूया की योगाभ्यास. योगविद्येमध्ये काही आसनांच्या नियमित सरावाने वंध्यत्वावर मात करता येते. आता आपण त्या आसनांविषयी जाणून घेऊया. सर्वप्रथम सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार ही 10 आसनांची साखळी असते. या सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील वेगवेगळ्या भागांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास व विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत होते. तसेच स्ट्रेस लेवलसुद्धा कमी करण्यासाठी सूर्यनमस्कारमुळे फायदा होतो. मासिक पाळीचे चक्रसुद्धा यामुळे सुधारते. बटरफ्लाय पोज म्हणजे बद्धकोष्ठासन, पश्चिमोत्तानासन, सुप्त बद्धकोष्ठासन, भुजंगासन या आसनांमुळे गर्भपिशवी व अंडाशय या भागांमध्ये रक्तभिसरण वाढते. यामुळे पाळीचे प्रॉब्लेम्स म्हणजे डिस्मेनोरिया, इरेग्युलर मेन्सेस हे सुद्धा कमी होण्यास मदत होते. नौकासन, धनुरासन आणि शलभासन या आसनांमुळे एंडोक्राईन ग्लँडचे फंक्शन इम्प्रूव्ह होते. एंडोक्राईन ग्लँडमध्ये विविध हॉर्मोन्सचे सिक्रेशन होते. या आसनांमुळे त्यांचे बॅलन्स होण्यात मदत होते. या आसनांमुळे डायबेटिक डिसऑर्डर म्हणजेच रक्तातील साखर नियमित ठेवण्याससुद्धा मदत होते, म्हणून यांचा इन्फर्टिलिटीमध्ये फायदा होतो. बालासना, शवासना, प्राणायाम यामध्ये कपालभाती, भ्रामरी, ओंकार, अनुलोम विलोम या आसनांच्या नियमित सरावामुळे कॉर्टिसॉल हे एक स्ट्रेस हॉर्मोन आहे, हे कमी होण्यास मदत होते. म्हणून स्ट्रेस व एन्झायटीसुद्धा कमी होते आणि ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते. बॉडी डिटॉक्सिफाय होण्यासही मदत होते. दररोज ध्यान करा. ध्यान केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते. निराशा, चिंता कमी होते. मन व शरीर प्रफुल्लित होते. दररोज कमीत कमी 45 मिनिटे ते 1 तास योगाभ्यास करावा. संतुलित आहार व नियमित या प्रकारच्या योगाभ्यासाने आपल्याला नक्कीच फायदा होईल.